मग आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. सॉल्व द डिटर्मिनंट. ओके, हा डिटर्मिनंट दिलेला आहे म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम. तर हा आहे मॅट्रिक्स दिलेला आहे, पण याचा आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. डिटर्मिनंट सॉल्व करायचं तर आपल्याला हा जो ए मॅट्रिक्स आहे तो डिटर्मिनंटमध्ये लिहिला आणि इथे काय केलं, व्हर्टिकल लाईन्समध्ये ते नंबर्स लिहिले. ओके, मग हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता हा जो 1 घेणार आपण इथे, तर हा 1 जेव्हा आपण इथे घेणार तर ही रो आणि हा कॉलम इग्नोर करायचा, म्हणजे रिमूव्ह केल्यानंतर जे इलिमेंट राहणार हे आपण इथे लिहिलेत. ओके, तसंच हा इलिमेंट घेतानासुद्धा ही रो आणि हा कॉलम इग्नोर करायचा, ते इथे लिहिणार. मग तो इलिमेंट आपण मायनस घेतला इथे, हा 1 जो आहे हा इथे मायनस घेतो. तसंच हा 2 इथे घेतला, +2 घेतला. हा 2 घेतल्यानंतर हा कॉलम आणि अगेन ही रो इग्नोर करून उरलेले हेच इलिमेंट आपण इथे लिहिलेत. ओके, इथे लिहिलेत. आता 1 ॲज इट इज. मग ह्याचं काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 × 1 2 मायनस 1 × 2 हा 2. ओके, -1. तसंच 2 × 2 4 मायनस 3 × 2 6 +2 ॲज इट इज. अगेन 2 × 1 हा 2 मायनस घेतो इथे आणि हा 3 × 1 1 सॉरी 3 × 1 3. ओके, आता हे 2 - 2 0 होतात. 1 आपण असंच ठेवला. -1 ॲज इट इज. 4 - 6 काय होतात बघा, -6 मोठी व्हॅल्यू आहे आणि ही 4 आहे, पण याचं सबट्रॅक्शन होतं म्हणून मोठ्या संख्येसमोरचं चिन्ह इथे 4 - 6 -2 येतं. +2 ॲज इट इज. 2 - 3 परत -1, कारण -3 हा मोठा आहे, 2 लहान आहे म्हणून -1. तर आता हा 1 × 0 काय होतं 0, मायनस होतं, मायनस × मायनस प्लस, म्हणजे पहिले मायनसने मल्टिप्लाय करायचं. 1 × 2 2. परत हा +2 आहे आणि हा -1 आहे, म्हणजे पहिले चिन्हाने जर गुणाकार केला प्लस × मायनस होतात मायनस, म्हणून मायनस लिहिला आणि 2 × 1 हा 2. आता हा 0 तर आहेच, +2 आणि -2 हे कॅन्सल होणार, म्हणजेच उत्तर येणार आपलं 0. तर अशा टाईपने हा डिटर्मिनंट आपण सॉल्व केलेला आहे. ओके.